हिंदू नववर्ष गुढीपाडवा स्वागत यात्रा समिती उल्हासनगरच्या वतीनं रविवारी सकाळी 7 वाजता उल्हासनगर ओटी सेक्शन शोभायात्रा मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली असून तसंच जुनी पारंपरिक आदिवासी कला तसंच नृत्य लेझिम पथक बँड पथक कलावंत या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। ही मिरवणूक वीर जिजामाता उद्यान कोयंडे पुतळा स्टेशन रोड अंबिका मित्र मंडळ गुरुद्वारा व्हीनस रोड मार्गे निखलेश्वरा अपार्टमेंट मानस हॉस्पिटल गजानन नगर छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथं समारोप करण्यात आला। या मिरवणुकीमध्ये हिंदू नववर्ष समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण भाऊ आशाण, शिवसेना शहर प्रमुख रमेश चव्हाण, माजी महापौर लीलाबाई आशाण, माजी नगरसेवक सुरेश जाधव, माजी नगरसेविका ज्योत्स्ना जाधव, युवा सेना शहर अधिकारी सुशील पवार, माजी नगरसेविका जयश्री सुर्वे, संदीप सुर्वे, अनिल मराठे, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, मनसे जिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, भाजपाचे निलेश बोबडे तसंच मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक महिला वर्ग सहभागी झाले होते। उल्हासनगर शहरवासियांना मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसंच सिंधी बांधवांना चेट्टीचंडच्या पण शुभेच्छा देतो। आज सकाळी 7 वाजल्यापासून ओटी चौक येथे एकदम हर्षोल्लासामध्ये आज या शोभायात्रेचं आयोजन सर्वपक्षीय केलं होतं। सन्माननीय माजी महापौर लीलाबाई आशाण, माजी उपमहापौर रमेश चव्हाण साहेब, नगरसेवक सुरेश जाधव, चांदपूरजी जयश्री सुर्वे, संदीप सुर्वे, सचिन कदम, गोडसे, बोबडे सगळेच मंडळी आमच्या या विभागातील देशमुख, फक्केजी, गव्हाणेजी या विभागातील सगळेच मान्यवर यांनी सर्वपक्षीय भेदभाव न मानता आज हिंदू म्हणून एकत्र येऊन हिंदूंचा गुढीपाडवा हा सण साजरा केला। यामध्ये सर्व परिसरातील आबालवृद्ध आणि खास करून महिलांची उपस्थिती एकदम लक्षणीय होती। सकाळी 7 वाजल्यापासून उत्साहाचं वातावरण होतं आणि गेल्या 3 वर्षांपासून या गुढीपाडव्याचं आयोजन ह्या उल्हासनगर शहरामध्ये केलं जातं। त्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र येऊन गुढीपाडवा आणि ती शोभायात्रा ह्या उल्हासनगर शहरामध्ये भव्य मिरवणुकीद्वारे करतो। त्याला असा उत्तम असा प्रतिसाद ह्या यंदाच्या 3ऱ्या वर्षी भेटलेला आहे आणि सगळे मान्यवर यामध्ये मग डॉक्टर मंडळी असतील, मग इकडचे व्यापारी असतील, या सगळ्यांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला। या शोभायात्रेमध्ये आमचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब हे सुद्धा सहभागी झाले होते। माननीय खासदार यांचा सुद्धा या शोभायात्रेला यांचा निरोप आला होता, त्यांनी पण शुभेच्छा दिल्या। सगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी इकडचे आमदार असतील त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या। त्या शुभेच्छासह आजची यात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथे झाली आहे। मी पुन्हा एकदा ह्या उल्हासनगर शहरवासियांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा देतो आणि चेट्टीचंडच्या पण शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल। NTV न्यूज मराठी ठाणे उल्हासनगर।